रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. या संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपण आत्तापर्यंत अनेक वेळा अन्योक्ती ऐकलेली आहेत. आज अशीच एक अन्योक्ती मी सांगणार आहे. अन्योक्ती याचा अर्थ अन्य उक्ती, दुसऱ्याला उद्देशून केलेलं भाषण किंवा बोलणं. बोलायचं असतं एखाद्याला उपदेश करायचा असतो, पण त्याला ते सरळ न सांगता दुसऱ्या कोणाच्या तरी मार्फत सांगणं, दुसऱ्या कोणाला तरी उद्देशून बोलणं, पण ज्याला सांगायचं आहे त्याला ते बरोबर समजतं, अशा रचनेला अन्योक्ती असं म्हणतात. आजची अन्योक्ती एक 2च ओळींचा श्लोक आहे, छोटासा आहे. आपण आधी श्लोक ऐकू, नंतर त्याचा अर्थ बघू आणि मग हे कोणाला उद्देशून बोललेलं आहे कवीनं हे आपण पाहू. श्लोक असा आहे. अहह चंड समीरण दारुणम किमिदम आचरितम चरितम त्वया यदिह चातक चंचुपुटो दरे पतती वारी तदेव निवारितम. अहह अहह हा एक दुःखोद्गार आहे. अरे रे अरे रे असं म्हणण्या इतकं कवीला कसलं दुःख झालं आहे. तर पुढच्या ओळींमध्ये ते आपल्याला समजतं. हे समीरण अन्योक्ती म्हणजे वाऱ्याला उद्देशून केलेली अन्योक्ती आहे. ही समीरण म्हणजे वारा आणि चंड समीरण म्हणजे वादळी वारा, प्रभंजन. हे चंड समीरणा, हे वादळी वाऱ्या, दारुणम अत्यंत निर्दय असं, किम इदम आचरितम चरितम त्वया. आचरितम म्हणजे तू वागलास आणि चरितम म्हणजे काय वागणं वागलास तू हे, आणि कसं आहे ते वागणं, तर दारुण अत्यंत निर्दयपणाचं असं तू वागणं वागलेलं आहेस. का बरं असं का वागलं हे वादळी वाऱ्या? किम इदम आचरितम, का असं दुष्टपणाने वागलास? काय केलं होतं या वादळी वाऱ्यानं? त्याचं उत्तर पुढच्या ओळीमध्ये आहे. यदिह यद इह, कारण इह म्हणजे येथे, चातक चंचू पुटोदरे चातकाच्या चोचींमध्ये. आता चातक पक्षी कोण हे आपल्याला माहीत आहे. चातक पक्षी हा जमिनीवर पडलेलं पाणी पित नाही. जेव्हा पावसाचं पाणी ढगातून पडत असतं तेव्हा ते पाणी तो वरचेवर पितो, खाली पडलेलं पाणी तो कधीही पित नाही. हा कवी संकेत आहे. आणि त्यामुळं चातक हा अत्यंत तहानलेला असतो, तृषार्त असतो आणि तो खूप तीव्रतेनं आकाशामध्ये काळे ढग येतील, काळे मेघ येतील आणि माझे तहान भागेल अशी वाट पाहत असतो. चातका इतकी वाट दुसरं कोणीही पाहत नाही, म्हणून चातकासारखी वाट पाहणे असा एक वाक्प्रचार आपल्या मराठीमध्ये रूढ झालेला आहे. असा हा चातक पक्षी, तो त्या काळ्या ढगांची आणि त्या काळ्या ढगांमधून पडणाऱ्या पाण्याची, पावसाची इतकी तीव्रतेने वाट पाहत असतो आणि त्याची तहान भागण्याचा क्षण अगदी जवळ आलेला आहे. त्याच्या चोचीमध्ये 2-3 थेंबच पाणी पडलं असतं तरी त्याची तहान भागलेली असती. पण या दुष्ट वाऱ्यानं काय केलं आहे, त्याच वेळेला हा दुष्ट वादळी वारा इतक्या जोरानं वाहिला की त्या चातक पक्षाच्या चोचीमध्ये जे 2-3 थेंब पडणार होते ते सुद्धा तदेव निवारितम, तेच त्याने दूर केले, निवारण केलं त्या पाण्याच्या थेंबांचं. ते थेंब त्या चातकाच्या चोचीमध्ये ह्या वादळी वाऱ्यानं पडू दिले नाहीत, त्याची तहानही भागली नाही. आता असा दुष्टपणा करण्यामध्ये त्या वाऱ्याचा काही लाभ होता का, काही स्वार्थ होता का? तर त्या वादळी वाऱ्याचा, त्या चंड समीरणाचा काहीही फायदा होणार नव्हता. तरीही त्याने त्या बिचाऱ्या चातक पक्षाच्या मुखामध्ये 2 थेंबसुद्धा पाणी पडू दिलं नाही, त्याची तहान भागू दिली नाही. मागच्या भागामध्ये आपण भर्तृहरीनं केलेले जे माणसांचे प्रवृत्तीचे 4 प्रकार पाहिले, त्यातल्या 4थ्या प्रवृत्तीचं वागणं असं हे चंड समीरणाचं आहे. या वादळी वाऱ्याचं वागणं त्या सांगितलेल्या 4थ्या प्रकारातील आहे की स्वतःचा काहीही फायदा नसताना दुसऱ्याच्या हितामध्ये बाधा उत्पन्न करायची, त्यांचं हित होऊ द्यायचं नाही, त्यांचं कल्याण होऊ द्यायचं नाही. अशा लोकांना काय म्हणायचं हे भर्तृहरीला सुद्धा कळालं नाही. अशा प्रकारच्या लोकांना उद्देशून केलेली ही चंड समीरण अन्योक्ती आहे की हे लोक, अशा लोकांचं चंड समीरण हे प्रतीक आहे. वादळी वारा हे अशा लोकांचं प्रतीक आहे जे दुष्टपणानं दुसऱ्यांच्या हिताची गोष्ट होऊच देत नाहीत. वादळी वाऱ्याला उद्देशून हे म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्याचं हित म्हणजे काय होतं, त्या चातक पक्षाचं हित असं खूप मोठं होतं का, तर 2 थेंब त्याच्या चोचीत पडले असते
तर त्याची तहान भागली असते, एवढंच त्याचं हित होतं. पण ह्या दुष्ट प्रवृत्तीच्या वाऱ्यानं तेवढंसुद्धा होऊ दिलं नाही. असं मागच्या सुभाषितामधल्या 4थ्या प्रकारच्या लोकांना उद्देशून केलेली ही अन्योक्ती आहे. आवडली आपल्याला? आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. आता पुढच्या भागामध्ये तर आपल्याला शिवतांडव स्तोत्रम ऐकायचं आहे. श्रावण महिना जवळ येतो आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी आपण रावणरचित शिवतांडव स्तोत्रम सुरू करणार आहोत. ते ऐकायला मुळीच विसरू नका. आणि ते सुद्धा आपल्याला आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया शिवतांडव स्तोत्रासहच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.